जरी शिळ्या पडल्या ना तर त्याला फेकून नाही द्यायचं. त्याचं असं काही बनवून खायचं ना की पुढच्या वेळेस शिळ्या चपात्या नसत्या तरी पण तुम्ही ताज्या चपात्याचं बनवून खातात. एवढं भारी लागतं हे. मग त्यासाठी काय करायचं, एक कांदा घ्यायचा, टमाटर घ्यायचा आणि शिमला मिरची घ्यायची. तुम्हाला जेवढं बनवायचं ना तेवढे कापून घ्यायचं आणि हे सगळं बारीक कापून झालं की लगेच गॅसवर पॅन ठेवायचा. आणि आता लगेच घ्यायची उरलेली शिळी चपाती. त्याला तेल टाकून आधी दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. नंतर त्याच्या सॉस टाकायचं आणि सगळीकडे पांगून लावायचा. त्यावर नंतर कापलेला कांदा, टमाटर, शिमला मिरची टाकायची. त्याचबरोबर टाकायची मिरची पावडर, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि थोडंसं मीठ. आपल्या घरी फरसाण किंवा शेव असते ती टाकून द्यायची आणि थोडंसं चीज घ्यायचं, ते पण किसून टाकायचं. चीज टाकल्यावर मस्त चपातीला अर्ध फोल्ड करून घ्यायचं आणि आता तेल टाकून त्याला बारीक गॅसवर 1-2 मिनिटांसाठी खरपूस भाजून घ्यायचं. मस्त असा कलर आला की गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकता कसला आपल्या शिळ्या चपातीपासून एक नाश्ता किंवा स्नॅक्स तयार झालेला आहे. याला खाऊन तुम्ही माझी आठवणच काढणार. आता याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि सॉस सोबत खायचं. तर एक वेळेस याला बनवा आणि कसं झालंय ते कमेंट करून सांगायला मला विसरू नका.